चिपळूणमध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे हे लक्षवेधी ठरत आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय विठ्ठलवाडी गणेश मंदिर मित्रमंडळ खेरडी यांचा खेरडीचा राजा या गणपतीची ही दृश्य आहेत। मोठ्या उत्साहात दरवर्षी या ठिकाणी अशा पद्धतीने वेगवेगळे देखावे आहेत हे साजरे केले जातात, सादर केले जातात। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की सुवर्ण मंदिराचा देखावा आहे हा त्या ठिकाणी विशेष लक्षवेधी ठरतोय। प्रचंड मेहनत घेऊन मंडळानं हे देखावे आहेत हे सादर केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकाऱ्यांची बातचीत करतोय। कशा पद्धतीने हा देखावा सादर केला, कल्पना कुठून सुचली? कल्पना ही आमच्या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या समेत मी चर्चा करताना व काय करायचं, दरवर्षी आपण चलचित्र 3 वर्ष करतोय, तर ह्या वर्षी आपण एक आपल्या कायमस्वरूपी आपल्याला एक मंदिराचा देखावा आपल्याला करावा आहे आणि त्याच्या नंतर आपण मग चलचित्र करूया। परंतु मग हे देखावा करण्यासाठी जो प्रचंड खर्च सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करून एकत्र येऊन हे करून हे आम्ही इस्लामपूरमधून सर्वांनी चॉईस करून हे आणलेलं आहे आणि जेणेकरून हे मंदिराचा देखावा, आपल्या मंदिराचं पवित्र स्थान काय असतं आणि मंदिरात का आपण बसतो ह्याचं एक दाखवण्याचं विठ्ठलवाडी गणेश मित्रांचा दृष्टिकोन होता आणि तो आम्ही आता साध्य करतो। किती यासाठी मेहनत घ्यावी लागली, किती कार्यकर्ते सक्रिय आहेत? सगळ्यांनीच खूप भरभरून मदत केली आहे। काका खूप कष्ट करतात, सगळ्यांना सार्वजनिक मदत असो आनंद पण एकत्र साजरा करतात, त्याच्याबद्दल त्यांचे खूप आभार। आणि खूप छान पुढे पण त्यांना मार्गदर्शन आहेच, त्यांचंच मार्गदर्शन मला आहे। पुढे खूप छान काम होऊ देत असा बाप्पाचा पण आशीर्वाद आणि माझ्याकडून पण शुभेच्छा। विविध सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात, कोंढाचे काय काय उपक्रम आहेत जे राबवले जातात? दरवर्षी आपल्या विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ खेरडीतर्फे आपण गेले 10 दिवस आपण विविध कार्यक्रम साजरे करत असतो। त्यामध्ये रंगवर्ण स्पर्धा असतील, मुलांसाठी फनी गेम स्पर्धा असतील। गेली 2 वर्ष आपण एक सामाजिक प्रबोधनपर नाटक करतो। गेल्या वर्षी आपण व्यसनमुक्तीच्या आधारावरती, दारूमुक्तीवरती आपण एक चांगलं आंतरिक नाटक केलं। यावर्षी पण एक माझं काय चुकलं हे नाटक मंडळातले सर्व कार्यकर्ते करत आहेत। आणि महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, दरवर्षी आपण कातकरवाड्यात फराळ वाटप असेल, बाकी किल्ला स्पर्धा असेल, वृक्षारोपण असतील, असे विविध कार्यक्रम मंडळातर्फे दरवर्षी राबवले जातात। आरोग्य शिबिर देखील मंडळाकडून दरवर्षी राबवले जातं। मुस्लिम सदस्य देखील मंडळात आपले आहेत, कसं पाहताय किती उत्साहात ते लोक सहभागी असतात आणि एकत्र हा कारभार चालतो? सगळ्याच म्हणजे मिरवणुकीपासून अगदी विसर्जनापर्यंत आमचे रियाज भाई असतील, तन्वीर खेरटकर सारखे कार्यकर्ते आहेत, मुबीन भाई असतील। मुबीन भाई गेली 10 दिवस आमच्याबरोबर इतर रात्री गणपती जागवण्यासाठी असतात। विविध कार्यक्रमात त्यांचा चांगल्या प्रकारे सहभाग असतो आणि आम्ही सर्व एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारे असं इथे गणपतीचा उत्सव साजरा करत असतो। यावर्षी आम्ही आयुष्यमान गोल्डन कार्ड हे काढून देण्याचं आता हे उद्याच्या दिवशी कार्यक्रम आम्ही इथं ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर वयोश्री योजनेतनं 70 वर्षावरील लाभार्थी आहेत म्हणजे वयोवृद्ध आहेत, त्यांनासुद्धा कार्ड काढून देण्याचा जो शासनाचा आहे त्यानुसार आपण काढून देणार आहोत। तरी पण मला सांगा, मंडळाचे किती कार्यकर्ते ह्या सगळ्या देखाव्यासाठी काम करतात? 150-200 कार्यकर्ते आम्ही मेहनत घेत असतो। सुरुवातीला जी संचालक बोर्ड आहे त्यातल्यांची मीटिंग घेऊन आम्ही हे ठरवत असतो आणि जवळ 100-150 कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करतात। ज्यांच्यावर जी जबाबदारी दिली, मग नाटकाची जबाबदारी एकावर म्हणजे ढवण सर बघतात, आता जे आरोग्याचा विषय आहे ते अबू शेठ बघतात, अध्यक्षांकडे तर सर्व जबाबदारी प्रशांत शेठ हे माझे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे। त्यांच्या अनुभवाचे काही ज्या गोष्टी असतात त्या आम्ही त्यांच्याकडून घेतो। त्यांच्या माध्यमातून मॅनेजमेंट आहे, इथली जी काय रंगरंगोटी आहे, हे जे फेल्ट हे करणं, कुठं काय करणं, हे सर्वजण प्रत्येक जबाबदारी। परत बक्षीस वितरणचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी बऱ्याच जणांना बाबा तुम्ही आपले 10वीचे पास झाले, 12वी त्यांच्यासाठी वेगळी टीम तयार केलेली आहे। जे काय बाबा आपले वर्गणी काढायची आहे त्यासाठी वर्गणी काढण्यासाठी जी काही टीम आहे ती तयार आहे। अशी सर्वजण प्रत्येकाला काम दिलेलं आहे, फक्त काम करून घ्यायची जबाबदारी माझ्याकडे ठेवतो मी जेणेकरून प्रत्येकाला थोडासा हे आहे वाईटपणा घ्यायची जबाबदारी माझ्याकडं। बाकी सर्व मंडळ हे 150 ते 200 कार्यकर्ते, तेवढेच महिला कार्यकर्त्या देखील 150-200 आहेत। त्यांच्या माध्यमातून मिरवणुकीमध्ये त्याचं नियोजन असेल, सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन महिलांकडे दिलेलं आहे। हे सर्व समधर्म समभाव असंच आमचा कार्यक्रम असतो। सुरुवातीला जेव्हा मंडळाची स्थापना झाली, पहिला गणपती आणला, तो कसा साजरा करण्यात आला होता? पूर्वी आमचे इथंच एक विशिष्ट समाज एकत्र येऊन एक सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला। तो रस्त्यावर इथंच बसायचा आमच्या पाकडीवर आणि त्याच्यानंतर माझ्या घरी गणपती होता अनंत चतुर्थीपर्यंत। माझ्या आईनं, मी पहिल्यावेळी इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळी अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असावा आणि तो मी निवडून आल्यानंतर आईनं तो नवस फेडण्यासाठी माझ्याकडून अनंत चतुर्थीचा गणपती आणि आमच्या मंडळाचा गणपती असा आम्ही एकत्र मिरवणूक काढायचो आणि त्या मुलांना वाटलं की आता आम्ही शिक्षणाला बाहेर जातो आहे,
त्यावेळी त्यांनी मंडळ बंद करायचं ठरवलं आणि त्यांनी आमच्या बंधुराजांशी बोलले की आपल्याला सदरचं मंडळ चालू करायचं शेटनं सांगा. ह्यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला आणि गणपती बंद करायचा म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी मिळाली. आणि त्याच्यानंतर मग आमचे बंधुराज आहेत विकी भिंगारे, आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं की आम्ही राजकारणात असल्यामुळं मंडळच होती, मग ते मंडळ आपल्याला स्थापन करायचं तर कसं करायचं आपण. आम्ही बाकीचे मंडळ बघतो की तिथं नुसतं गणपती हे करायचं, तर आपल्याला त्याच्यातून लोकांना काहीतरी वेगळा संदेश द्यावा लागेल. मग आम्ही ह्या मुलांशी बोललो की आपलं विठ्ठलवाडी हे आपल्या वाडीचं नाव आहे, त्याचं नाव देऊन हे गणेश मंडळ आपण चालू करूया. आणि मग त्यांनी ती मान्यतेने 2014ला खऱ्या अर्थानं विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची स्थापना झाली. म्हणजे पहिली 4-5 वर्ष आणि ही असं करून 19 वर्ष, आता जवळजवळ 13 आणि ती 19 वर्ष हा मंडळ चालतो आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये नाही, प्रत्येकजण हिरारीने भाग घेतात. प्रत्येकाची आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मान देतो आरतीचा, आणि त्यांनी आरतीचा मान दिल्यामुळे ते प्रसाद आणून प्रसादाचा आस्वाद देखील घेतला जातो. आता आम्ही सकाळी 6:15, रात्री 1 आणि दुपारी 1 आणि रात्री संध्याकाळी 8 वाजता अशी आम्ही आरतीचं क्रम ठेवलं आहे. आणि त्यातून आम्ही आरती करतो, कार्यकर्त्यांना चांद देतो. आणि ह्या गणपतीचं एक विशेष मला सांगावं लागेल की जी मनाची इच्छा आपण एखादी व्यक्त करतो, मी गेल्या 14 वर्षामध्ये जे काय गणपतीकडे ज्या राजकीय इच्छाशक्ती असतील किंवा आणखी कोणत्या इच्छा व्यावसायिक त्या मागितल्या, त्या मी 15-20 दिवस स्वतः हलत नाही इथून. मी पूर्णपणाने वेळ देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला यश येतं. कधी कधी कार्यकर्त्यांना कोणाला बोललो राग येतो, पण तो राग देखील ह्या गणपतीच्या माध्यमातून निघून जातो आणि त्याच्यामुळे ह्या गणपतीची प्रचिती आमच्या मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांना येते. मंडळाचे विविध ठिकाणी राबवले जाणारे उपक्रम पाहतो आहोत. चांगले उपक्रम, सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.